फ्रेश मॉर्निंग झालेली आहे सगळ्यांची मस्त. आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत फिरण्यासाठी. सो सकाळी आधी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सगळेजण बीचवरती गेलो. तर इथे पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही मस्त छोटा एक साऊंड नेला होता. आम्ही तो साऊंड वगैरे घेऊन छान बीचवरती गेलो. सकाळी एक 7:30-8 वगैरे वाजले असतील यावेळेस. आणि आम्ही बीचवरती गेलो त्यावेळेस इतकी निरव शांतता होती आणि फक्त समुद्राच्या पाण्याचा लाटांचा आवाज होता. आणि कोणीही नव्हतं बीचवरती. फक्त एक आमच्यासोबत जे होते राहायला रिसॉर्टमध्ये अजून एक फॅमिली, त्यांच्यापैकी एक मेंबर होता आणि फक्त आमची फॅमिली, बाकी कोणीही बीचवरती नव्हतं. सो इतकं छान वाटत होतं बीचवरती. बघा तुम्ही इथे पाहू शकता निरव शांतता होती बीचवरती. आणि आम्ही वाट बघत होतो की बाबा आता सकाळ झाली तर आता कुठे जायचं आहे फिरायला, काय नवीन ठिकाणे वगैरे. पण आम्ही त्याच्या आधी थोडासा डान्स तो बनत आहे म्हणून आमचा बाळ डान्स करत होता मस्त. ते झाल्याच्या नंतर आम्ही थोडीशी रिसॉर्टमध्ये चौकशी केली की काय आहे इथं फिरण्यासारखं. आणि मग आम्हाला त्यांच्याकडून कळालं की इथं केशवराज मंदिर आहे आणि परशुरामाचं एक मंदिर आहे, ते पाहण्यासारखं आहे. सो मग आम्ही ठरवलं की आपण जाऊयात तिकडे. जसं पॉसिबल होईल तसं दोन्ही मंदिरं पाहण्याचा प्रयत्न करूया. अदरवाईज जितका वेळ शक्य होईल तितका जास्तीत जास्त वेळ आपण देऊया. मग आमचं असं ठरलं, कारण बाळ असल्यामुळे त्याला पण वेळ देणं, त्याचं खाणं पिणं सगळं वेळेत झालं पाहिजे. सो मग आम्ही सगळं आवरून वगैरे आमचं निघालो केशवराज टेम्पलला जायला. पण इकडे आमचा बाळ काय बीचवरून यायला तयार नव्हता. त्याला तिथंच डान्स करायचा होता साऊंड लावून. सो त्याची मस्ती इकडे सुरूच आहे की बाबा मला यायचंच नाही आहे म्हणून. मग आम्ही कसं तरी करून त्याला म्हटलं नाही बाबा चला जायचं आहे आपल्याला भूर. आणि मग आम्ही त्याला तयार केलं. पण तरी पण आम्ही त्याला तिथून आणेपर्यंत आमचा अर्धा तास आरामात गेला होता, कारण तो येतच नव्हता बीचवरून. ते झाल्याच्यानंतर मग आम्ही रूममध्ये आलो, फ्रेश झालो, छान सगळ्यांनी आवरलं मस्तपैकी, कारण आमचा मस्त नाश्ता वाट बघत होता. आणि ऑफकोर्स कोकणामध्ये आल्यामुळे आम्ही कोकणी जो नाश्ता असतो तोच ऑर्डर केला होता. तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये पाहालच तुम्हाला दिसेल की आम्ही काय नाश्ता करतो. आणि ते झाल्याच्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणाला देखील काहीतरी स्पेशल ऑर्डर करणार आहोत, तेही तुम्हाला कळेलच. आम्ही केशवराज टेम्पलमध्ये जाण्यासाठी फार उत्सुक होतो, कारण का असं म्हणत होते सगळे की ते पांडवकालीन मंदिर आहे. आणि पांडव ज्यावेळेस 12 वर्षाचा त्यांना वनवास मिळाला होता, त्या वनवासामध्ये ते ज्या तीर्थक्षेत्री फिराले त्या फिरण्यामध्ये आपला महाराष्ट्र देखील होता. आणि या महाराष्ट्रातल्या ठिकाणांमध्ये जे ठिकाणी ते थांबले तिथल्या ठिकाणांपैकी हे देखील एक ठिकाण होतं. आणि ह्या ठिकाणी थांबून त्यांनी विष्णूचं मंदिर स्थापित केलं. तर इथे बघा आता आम्ही नाश्ता करतो आहे. आम्ही सगळ्यांचं आवरून झालं होतं फ्रेश वगैरे आंघोळ करून. आणि त्यानंतर आम्ही मस्त आंबोळी मागवली होती, आंबोळी ऑर्डर केली होती. आणि आम्ही रात्री जे मोदक खायला घेतले होते त्याच्यातले 2 मोदक शिल्लक होते, कारण का सगळेच गेले नाही, कारण आम्ही एक साधारण 10 मोदक ऑर्डर केले होते. आणि रात्री काजूची भाजी वगैरे, त्यामुळे जेवण फार हेवी झालं. मग आम्ही 2 मोदक तसंच ठेवले, म्हणजे सकाळी खाऊयात, कारण वातावरण बऱ्यापैकी ढगाळ असल्यामुळे काही खराब नसते झाले. सो आम्ही ठेवले आणि मग नाश्त्याला ते देखील खाल्ले. आम्ही पोहे आणि आंबोळी, चटणी, चहा आणि मोदक असा आमचा मस्त नाश्ता झाला. मस्त पोट भरून नाश्ता केला आणि मग आम्ही आवरलं. बघा आम्ही तर आवरतो. ही आमची रूम तर इतकी सुंदर होती आणि बाहेरून आल्याच्यानंतर इतकं छान वाटत होतं, कारण फुल AC असल्यामुळे. मग आम्ही छान आवरलं रूममध्ये आल्यावरती, फ्रेश झालो परत एकदा नाश्ता वगैरे करून. आणि मग आम्ही केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. असं म्हणत होतं की तिथं जवळजवळ 300 पायऱ्या आहेत, म्हणजे तुम्हाला चढून 100-150 पायऱ्या जावं लागतं. आणि थोडंसं एक प्लेन असा थोडासा रोड लागतो, पण तो चढच आहे, पण तिथे पायऱ्या नाही आहेत. आणि मग ते सगळं धरून तुम्हाला 300 पायऱ्या चढून जावं लागणार होतं, असं आम्हाला कळालं रिसॉर्टमध्ये चौकशी केल्यावर. तरी म्हटलं की नको चला जाऊयात, आपण एवढ्या लांब आलेलो आहोत तर बघूयात तर कसं आहे मंदिर. सो आम्ही रिसॉर्टमधून निघालो आणि आमच्या बाळूला खूप घाई झाली होती की चला लवकर गाडीतून चला, म्हणून आम्ही छान आवरून निघालो गाडीतून. आम्ही जेव्हा या मंदिराची चौकशी केली, म्हणजे काय आहे कसं आहे, सो तुम्ही जर आपल्या रिसॉर्ट म्हणजे लाडघरपासून हे मंदिर फक्त
फक्त 6 किलोमीटर आहे. म्हणजे लाडघरपासून ते मंदिरापर्यंत 6 किलोमीटरचा रस्ता तुम्हाला जावं लागतं. तर हा रस्ता जातानासुद्धा इतका छान आहे, कारण का पूर्ण तुम्ही समुद्रकिनाऱ्याने जाता. पूर्ण समुद्रकिनाऱ्यावरून तुमची गाडी जाते ज्यावेळेस तुम्ही केशवराज मंदिराकडे जाता. आणि हे पहा, आम्ही लगेचच पोचलो मंदिराच्या ठिकाणी. मंदिराच्यातला रोड जो आहे तो अगदी नॅरो आहे, म्हणजे छोटा असल्यामुळे तुम्हाला पटकन कळत नाही की कुठे वळायचं आहे काय. सो तुम्ही व्यवस्थित मॅप लावूनच तुम्ही जा या ठिकाणी जेव्हा जाल. आणि इतके सुंदर फणस लागले होते ज्यावेळेस आम्ही तिथे थांबलो, म्हणजे जाऊन केशवराज मंदिराकडे. त्यावेळेस खूप छान आम्ही पाहिलं तिथं की फणस होते, त्यानंतर अननसाची झाडं होती, त्यानंतर आपले खाऊचा जो वेल असतो खाऊच्या पानांचा, तर तो वेल देखील होता. त्यानंतर अजून बरेचसे जे आपल्याकडे पटकन पाहायला मिळत नाहीत असे सगळ्या प्रकारची झाडं, जसे की बेलीफ म्हणजेच तमालपत्राचं झाड होतं, काळ्या मिरीचं झाड होतं, जायफळाचं झाड आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर वेलदोड्याचं देखील तिथे झाड होतं. असे आम्ही भरपूर झाडं जी आपल्याकडे सहसा पाहायला मिळत नाहीत ती झाडं आम्ही या ठिकाणी पाहिली. आणि नवीनच म्हणजे पहिल्यांदाच पाहिल्यामुळे आम्ही त्याचे फोटोज वगैरे पण मी काढलेत. पुढे जसं मला पॉसिबल तसं मी शेअर करेलच. तर आम्ही इथे पोचल्याच्या नंतर गाडी पार्किंगसाठी आमचं सुरू होतं की कुठे पार्क करायची, कारण का अगदी छोटा रस्ता आहे, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षातही येत नाही की आपल्याला इकडून जायचे किंवा इकडे आतमध्ये कुठलं तरी मोठं मंदिर असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक मोठं वारूळ होतं मुंग्यांचं. सो मी त्याचा पण व्हिडिओ काढला. आणि त्या वारुळाच्या भोवती पूर्ण गोल वेढा मारून अशी विड्याची सगळी पानांचा वेल चढला होता. आणि फणस एवढे मोठे मोठे फणस लागले होते बघा. इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते झूम करून. आणि त्याच्या आजूबाजूला देखील विड्याची पानं तर एवढे वेल होते विड्याच्या पानांचे, खूप जास्त. बघा इथे लिहिले श्री देव केशवराज मंदिराकडे. मग आम्ही त्या दिशेने निघालो. अगदी छोटासा रस्ता आहे केशवराज मंदिराकडे जायचा. आणि मेन म्हणजे कोकणातली घरं इतकी सुंदर आहेत, म्हणजे तुम्ही जेव्हा मंदिराकडे जाता की बघा ही पायवाट आहे. आणि आता छान म्हणजे त्यांनी सिमेंटचा रस्ता केला. सो इकडे जाताना आम्हाला इथे सुपारी वगैरे वाळत घातलेल्या दिसल्या. माडीची घरं होती. आणि जी माडीची घरं असल्यामुळे बघा फळीपाटाची घरं आपण ज्याला म्हणतो, ते सुपारी वाळत घातल्यात बघा. तर तशी ती घरं होती फळीपाटाची. आणि त्याच्यावरती फर्स्ट फ्लोअर जो होता तो पूर्ण लाकडाचाच होता. आणि तिथे सुपारी, नारळ, त्यानंतर कोकम वगैरे जे होतं ते सगळं असं वाळत घातलं होतं. इथे बघा केळीचा घड दिसतोय. त्यानंतर इथं कृष्णकमळ आम्हाला दिसलं. त्यानंतर अजून खूप जास्त जास्वंदीची झाडं आणि तुळस जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती इथे पाहायला मिळाली. हे बघा ही कोकणातली घरं तुम्हाला इथे पाठीमागं घर दिसतं. इतकं सुंदर घर होतं ते. आम्ही त्याच दिशेने आणि निघालो, म्हणजे आम्ही घरं बघतच चाललो होतो की आपल्याला सहसा पुण्यात किंवा कुठल्याही शहराच्या ठिकाणी अशी घरं पाहायला नाही मिळत जी की उतरत्या छप्पराची असतात किंवा लाल मातीत. चिरा आपण ज्या म्हणतो की आपल्याकडे विटा आपण म्हणतो, पण कोकणामध्ये चिरांनी घर बांधलं जातं. म्हणजे त्या ज्या विटा आहेत त्याला चीर असं म्हणतात, जे की जांभा खडकपासून बनवतात. सो ह्या प्रकारची घरं आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि आम्ही जाता जाता विचारत होतो सगळ्यांना की किती लांब आहे मंदिर, खूप जास्त चढून जायचं आहे का, किती वेळ लागतो जाऊन यायला. सो बघा इथे सगळी लोकं त्यांना तेच पाहत आहेत की ते जायफळाचं झाड होतं. आणि आम्ही जायफळं लागली होती वरती ती बघत होतो की किती लांब आहे किंवा कशा प्रकारची ती जायफळ आहे, जायपत्री कशी आहे वगैरे. इथे सुपारीची सुद्धा जाताना कंटिन्यू झाडं होती सगळी. सो मग आम्ही विचारत असं बोलत जे आमच्यासोबत प्रवासी आले होते जे फिरणारे, त्यांना विचारत होतो किती वेळ लागतो जाऊन यायला. आणि आम्ही बाळाला घेऊन चाललो होतो, म्हणजे माझ्या मिस्टरांनीच घेतलं होतं बाळाला, पण एवढं त्याला घेऊन चढायचं मंदिर ते फार अवघड होतं. आणि इतका दम लागत होता. ऊन होतं बऱ्यापैकी, थोडासा ढग कमी झाला असल्यामुळे भरपूर प्रमाणात ऊन होतं तसं. सो मग आम्ही म्हटलं की नाही इथे आलोच आहेत तर जाऊया, म्हणून आम्ही निघालो घेऊन. आणि मग येताना आम्हाला जे प्रवासी भेटले तर त्यांना आम्ही विचारलं की किती वेळ लागतो जाऊन यायला. तर ते बोलले की साधारण 1 ते सव्वा तास लागतो तुम्हाला प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेऊन परत यायला. तर मग आम्ही आमच्या आईबाबांना चढणं तितकं शक्य नव्हतं, कारण का बऱ्याच पायऱ्या होत्या आणि चढ पण खूप होता. सो आम्ही त्यांना खालीच बसवलं. पण जातानाचा जो रस्ता आहे तो इतका सुंदर होता, म्हणजे इथे तुम्ही बघत असाल बघा आजूबाजूला छान एक पाणी, म्हणजे इथून ओढा वाहतो आणि त्या ओढ्यावरती हा एक छोटासा ब्रिज केला त्यांनी. आणि हा ब्रिज क्रॉस करून आपण पुढे पायऱ्या चढत जातो.
इतका सुंदर हा ब्रिज होता आणि त्या एवढ्या रखरखत्या उन्हात ते पाणी इतकं छान चमकत होतं आणि बरेचसे प्रवासी जे आले होते दर्शनार्थी ते तिथे बसून छान थोडा रिलॅक्स होत होते. जाताना कंटिन्यू सगळीकडे गच्च करवंदाची जाळी होती, म्हणजे करवंद इतकी भरली होती पण ती पिकली नव्हती, सगळी कच्ची करवंद होती. आता ती मला दिसतात, ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकी क्लिअर दिसणार नाहीत, पण इतकी छान होती, मोठीच्या मोठी, आणि ती तयार झाली असते एक 2-4 दिवसांमध्ये. अशी छान मस्त मोठी करवंद होती आणि सगळ्यात दाट करवंदीच्या जाळी भरलेल्या होत्या. तुम्ही इथल्या पायऱ्या पण बघा. तर आम्ही बघा आता मंदिरात पोहोचलेलो आहोत. मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला खाली वाकून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. तर इथे बघा श्रीदेव लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान. तर इथे तुम्हाला सगळी माहिती वाचायला मिळते तुम्ही आल्या मंदिरात एंट्रन्स केल्यावरच. तर इथे बघा हे मंदिर आहे आणि इतका सुंदर परिसर होता. इथं परत एक छोटंसं पाण्याचं तळं त्यांनी केलं आहे आणि गायमुखातून पाणी देखील पडतं. ते तीर्थ अतिशय पवित्र असं त्यांचं म्हणणं आहे की ते झऱ्याचं पाणी, त्या झऱ्याच्या पाणी तिथे आलेलं आहे आणि तेच गायमुखातून येतं. आणि हे विष्णूंची खूप अतिशय जुनी मूर्ती आहे, खूप पांडवकालीन मूर्ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही जेव्हा इथं मंदिरात आलो तेव्हा चॅन्टिंग सुरू होतं, म्हणजे अनेक शुक्रवार असल्यामुळे बरेचसे लोक जे काही गुरुजी होते ते तिथं मंत्रोच्चारण करत होते. काहीतरी होम हवन असं सगळं सुरू होतं. ते वातावरण इतकं सुंदर होतं आणि ते तुम्ही पाहाल की बघा इथून वरतून छोटे छोटे चर खोदून त्या चरीतून हे पाणी जे काही गायमुखाच्या मुखातून बाहेर काढले आणि ते पाणी अतिशय पवित्र आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि इतकं स्वच्छ निवळसंख पाणी होतं की तुम्ही जर मंदिरात गेला तर तुम्ही नक्की या ठिकाणी जावा किंवा नक्की ह्या ठिकाणाला तुम्ही आवर्जून भेट द्या. इतक्या उन्हाळ्यामध्ये देखील बघा इतकी छान सगळी हिरवाई होती आजूबाजूला, तुम्ही पाहिलं असेल तर. आणि ह्या पूर्ण परिसरात एकाही ठिकाणी पाणी म्हणजे पिण्यासाठी काही नव्हतं, पण या मावशींनी इथे छान कोकम, त्यानंतर कैरीचं पन्हं आणि लिंबू सरबताचा एक छोटासा स्टॉल लावला होता आणि तो सगळ्यांना खूप जास्त इम्पॉर्टंट होता. कारण तुम्ही इतकं चढून पायऱ्या आल्याच्या नंतर तुम्हाला लगेच हा स्टॉल दिसतो आणि तुम्हाला इतकं बरं वाटतं. आणि आम्ही मंदिरात एंट्रन्सच्या वेळेसच लिंबू सरबत आणि कोकम पिलं आणि मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो. मंदिरातनं दर्शन वगैरे घेऊन थोडेसे फोटोशूट वगैरे करून आम्ही परत जाण्यासाठी निघालो. पायऱ्या उतरताना आम्हाला काही जास्त वाटलं नाही किंवा जास्त काही त्रास नाही झाला, पण पायऱ्या चढून येताना प्रचंड दम लागत होता. आणि इथे तुम्हाला दिसतील बघा, इथे वानरसेना पण सज्ज होती, मस्त फणस आंबे झाडावरचे खायला. तर इथे बघा आम्हाला भरपूर सारी माकडं दिसली, म्हणजे एक 5-7 माकडं तरी एकाच झाडावरती बसलेली दिसली. आणि आजोबा त्याचे दाखवत होते माकड बाळाला की हे माकड आहे, असं आहे तसं आहे. छोटे छोटे खारुताई वगैरे असे प्राणी बरेचसे आजूबाजूला दिसले, कारण का ऑफकोर्स झाडांची संख्या जास्त असल्यामुळे हे प्राणी तिथे होते. दर्शन अगदी छान झालं आणि मग आम्ही परत आल्याच्यानंतर सगळे आम्ही एका रूममध्ये बसलो होतो, कारण प्रचंड पाय दुखत होते एवढे पायऱ्या चढून उतरून आल्याच्यानंतर. आणि मग संध्याकाळचा नाश्ता वगैरे होणार होता, मग आम्ही वाट बघत बसलेलो सगळेजण रिलॅक्समध्ये टी व्ही लावून न्यूज वगैरे बघत. आणि मग आम्ही नाश्त्यासाठी सगळं आवरून छान फ्रेश झालो. संध्याकाळी 6 वगैरे वाजले असतील, 5:30-6. आणि मग आम्ही वाट बघत होतो की आता नाश्ता येईल म्हणून. सो असा गेला आमचा आजचा दिवस. आणि आमचं आजचं एकच दर्शन झालं, आम्हाला परशुरामाच्या मंदिरामध्ये नाही जाता आलं, पण आजचं जे दर्शन झालं ते अतिशय सुंदर होतं. सो असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या अशा एका नवीन भागात. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.